येस. मला फक्त स्टार्टिंग सांगा, आवाज व्यवस्थित येतोय का आता? कुणी एकाचा मला रिप्लाय येऊ द्या, आवाज व्यवस्थित येतोय का? लगेच आपण सुरुवात करूयात. वन रिप्लाय. डन. सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, मी देवगिरी बोलतोय. खरं तर माझं दुसरं नाव आहे दौलताबाद आणि मी एक रहस्यमयी किल्ला म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे. ज्या उपक्रमाचा आपण विचार करत आहोत किंवा चर्चा करत आहे, तो उपक्रम सुरू केलेला आहे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे या शाळेच्या माध्यमातून. आणि या शाळेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय निकटचा आणि जवळचा असा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोल्हापूर गादीचे वारसदार राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे या शाळेचे आणि ही शाळा ज्या संस्थेअंतर्गत कार्य करते त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये पसरवण्याचं काम आणि मोठ्या उत्सवाचं त्याला स्वरूप देण्याचं काम ज्या लोकमान्य टिळकांनी केलं, ते लोकमान्य टिळक त्यांनी या शाळेची स्थापना केलेली आहे. ते संस्थापक आहेत आणि त्यांनी इथे शिकवण्याचं म्हणजे शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. आणि तिसरी एक योगायोगाची गोष्ट अशी की ज्या पद्धतीने लोकमान्य टिळक हे या संपूर्ण भारत देशामध्ये जहाल गटाचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्य केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने मवाळ गटाचे प्रमुख म्हणून या देशामध्ये काम करणारे गोपाळ कृष्ण गोखले हेही या शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आणि योगायोग असा की गोपाळ कृष्ण गोखले यांचा स्मृती दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन हा एकच आहे, 19 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, या शाळेच्या माध्यमातून अर्थात न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे या शाळेच्या माध्यमातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या दिनांक 6 रोजी शिवदुर्ग तुम्हाला सांगणार आहेत शिवकथा. उपक्रमाचे नाव आहे मी शिवदुर्ग बोलतोय. आणि हा प्रत्येक दुर्ग तुमच्यासोबत संवाद साधणार आहे ते याच शाळेतील शिक्षक श्री योगेश पाटील यांच्या आवाजात. आणि हा संवाद साधला जाणार आहे एका मोबाईल ऍपच्या माध्यमातून आणि ऍपचे नाव आहे हिस्ट्री बाय योगेश पाटील. या संपूर्ण कार्यक्रमाची रचना काय असेल या संदर्भात फेसबुकवर काही माहिती देण्यात आलेली होती. ती माहिती मी आता तुमच्या समोर ठेवत आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून. पाहूयात तो व्हिडिओ काय आहे. सहा जुलै मी देवगिरी बोलतोय. 6 ऑगस्ट मी सह्याद्री बोलतोय. 6 सप्टेंबर मी राजगड बोलतोय. 6 ऑक्टोबर मी प्रतापगड बोलतोय. 6 नोव्हेंबर मी पन्हाळा बोलतोय. 6 डिसेंबर मी लाल महाल बोलतोय. 6 जानेवारी मी पुरंदर बोलतोय. 6 फेब्रुवारी मी लाल किल्ला बोलतोय. आणि 6 मार्च मी रायगड बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने म्हणजे 6 जून रोजी सुरू होणारे हे वर्ष हिस्ट्री बाय योगेश पाटील या ऍपवर शाळेच्या माध्यमातून अशा पद्धतीने साजरं करण्यात येणार आहे. त्याचं आयोजन केलेलं आहे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे या शाळेने.
येस. आणि याच माध्यमातून सुरुवात होत आहे आजच्या पहिल्या उपक्रमाला, अर्थात मी देवगिरी बोलतोय. श्रोते हो, देवगिरी या किल्ल्याच्या बाबतीत एक दंतकथा आहे. असं म्हटलं जातं की मी अर्थात देवगिरी, माझी निर्मिती, याचा काळ जो आहे त्याच्यासाठी शंकर आणि पार्वती यांची एक कथा कारणीभूत आहे. म्हणजे शंकर आणि पार्वती ही जी देवता आहेत, या देवता एके दिवशी एकमेकांवर नाराज झाल्या आणि त्यावेळी पार्वती माता या तिथून कैलास पर्वतावरून खाली उतरल्या आणि त्या वेरूळला जाऊन थांबल्या. वेरूळची ही जी मंदिरं आहेत, या ज्या लेण्या आहेत, या ठिकाणी त्या जाऊन त्यांनी आपलं वास्तव्य केलं, आपलं वेशांतर केलं. आणि शिवशंकर हे त्यांना शोधण्यासाठी त्या ठिकाणी आले. पण नाराज असलेल्या पार्वती मातेने त्यांना भेटण्यास नकार दिला आणि शिवशंकर हे बाजूलाच असणारे एका डोंगरावर, एका पर्वतावर जाऊन थांबले आणि देव त्या गिरीवर जाऊन थांबले, म्हणून त्याचं नाव देवगिरी. अशा पद्धतीने हे नाव मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच या किल्ल्याचा आकार सुद्धा, याचा जो मुख्य किल्ला आहे, ज्याला आपण बालेकिल्ला म्हणूयात, हा जो मुख्य किल्ला आपल्याला दिसतोय त्याचा आकार सुद्धा साधारणतः शंकराच्या पिंडीसारखा दिसून येतो. म्हणजेच मी देवगिरी किल्ला आणि माझा आकार या पद्धतीचा आहे. आता माझ्या जन्माची ही झाली एक कथा, ही पुराण कथा. पाहूयात त्या दंतकथेसोबत वास्तविक कथा. यादव घराणे या घराण्याच्या माध्यमातून यादव साम्राज्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली होती. आणि याच घराण्यातील एक राजा भिल्लम पाचवा याने 12व्या शतकाच्या नंतर माझी उभारणी केली. त्याच्याच वंशामध्ये निर्माण झालेला किंवा जन्माला आलेला एक राजा होता कृष्ण. या कृष्णापेक्षा त्याचा जो भाऊ होता महादेव, त्याने काही पराक्रम गाजवले आणि या महादेवाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपल्या मुलाला अमन्ना याला देवगिरीच्या म्हणजेच माझ्या गादीवर बसवले आणि त्याला यादव सम्राट केले. परंतु कृष्णाचा मुलगा, याचं नाव होतं रामचंद्र, आणि या रामचंद्राच्या माध्यमातून अमन्ना याला गादीवरून बाजूला काढण्यात आले आणि ही गादी स्वतःच्या ताब्यात घेण्यात आली. पण माझा पहिला पराभव झाला तो अल्लाउद्दीन खिलजीच्या माध्यमातून. अल्लाउद्दीन खिलजी, तुम्ही या आधुनिक काळामधला एक पद्मावत नावाचा चित्रपट पाहिला असेल, त्यामध्ये ही भूमिका करणारा हा कलाकार तुम्हा सर्वांना दिसतो आहे. याने पहिल्यांदा आक्रमण केलं आणि माझा देवगिरीचा पहिला पराभव झाला. त्यानंतर मुहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाने माझं महत्व ओळखलं आणि त्याने माझं नामांतर करून दौलताबाद असं केलं. सोबतच त्याने जे काही निर्णय घेतले त्यातील एक महत्वाचा निर्णय हा होता की त्याची राजधानी ही दिल्ली न राहता देशाची राजधानी किंवा तुघलक साम्राज्याची राजधानी ही दिल्ली न राहता दौलताबाद अर्थात देवगिरी असेल. हा, एका बाजूने हा त्याचा स्वार्थही होता की ज्यावेळी शत्रू या बाजूने आक्रमण करून येईल त्यावेळी तो लवकरच दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो, त्याऐवजी प्रचंड मोठ्या पसरलेल्या या साम्राज्याच्या मधोमध आपलं राज्य असावं, आपली राजधानी असावी, राजधानीचा किल्ला असावा, अशी त्याची इच्छा होती. पण त्याने माझीच निवड का केली? असं काय होतं माझ्यामध्ये? घेऊयात तीच माहिती. देवगिरी प्रचंड मोठा विस्तारलेला हा किल्ला. म्हणजे या किल्ल्याची जर बाजू पाहायची झाली तर हे पहा, हा मध्ये दिसणारा किल्ला, याची ही पहिली तटबंदी, त्याची ही दुसरी तटबंदी आणि त्याची ही तिसरी तटबंदी.
अशा तीन तीन तटबंद्या पार करून शत्रूला माझ्यामध्ये यावं लागेल आणि माझ्यावर विजय मिळवावा लागेल. आणि त्याच सोबत या ठिकाणी असणारी रचना, पाचवा भिल्लम याने केलेली रचना ही इतकी सक्षम आहे, इतकी सक्षम आहे की आजपर्यंत एकही शत्रू युद्ध करून मला जिंकू शकलेला नाही. माझ्यावर यादवांनी राज्य केलं, माझ्यावर खिलजींनी राज्य केलं, माझ्यावर तुघलकांनी राज्य केलं, माझ्यावर मुघलांनी राज्य केलं, माझ्यावर हैदराबादच्या निजामाने राज्य केलं आणि निजामाचे राज्य संपल्यानंतर मी स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालो. पण कधीही युद्ध करून मला कुणीही परास्त करू शकलेलं नाही. केवळ आणि केवळ फंद फितुरीच्या माध्यमातूनच माझा पराभव झालेला आहे. असं काय आहे माझ्यामध्ये वैशिष्ट्य, असं काय आहे माझ्याकडे, पाहूयात तीच माहिती. एक साधा विचार करूयात आपण. मला बाहेरच्या बाजूने हे जे तुम्हाला सगळे बुरुज दिसत आहेत, त्या बुरुजांचा विचार केला तर मला जवळपास 45 दरवाजे आहेत. तुम्ही म्हणाल किती सोपं आहे. कुठलाही दरवाजा फोडा आणि आतमध्ये प्रवेश करा. नाही. इथला प्रत्येक दरवाजा जर पाहायचा झाला तर या 45 दरवाजांपैकी 44 दरवाजे खोटे आहेत. म्हणजे काय, पाहूयात पुढे. माझ्या प्रत्येक दरवाजाकडे पाहायचं झालं तर उदाहरणार्थ हा दरवाजा आहे तर याला समोर लोखंडी सुळे लावलेले आहेत. आणि हे जर तोडायचे असतील तर ते काम सामान्य माणसाचं नाही, त्याच्यासाठी हत्तीसारखा मातब्बर ताकदवान प्राणी लागतो. पण श्रोते हो, हा जो हत्तीसारखा मातब्बर आणि ताकदवान प्राणी आहे, याची त्या काळातील किंमत किती होती माहितीये? आजच्या काळातल्या एखाद्या मर्सडीज बेंच सारखी, आजच्या काळातल्या एखाद्या ऑडी सारखी, जॅग्वार सारखी. का? कारण राजे महाराजे, मुघल बादशाह, सम्राट, ही लोक, सुलतान, हे सगळे जण हत्तीवर बसून मिरवत असत, फिरत असत. किंवा त्याची किंमतही खूप मोठी होती. आणि त्यामुळे असा हत्ती जो आहे तो जोराने वेगाने धावत येऊन त्याने या किल्ल्याच्या या दरवाजाला धडक दिली पाहिजे, तर हा किल्ला, हा दरवाजा तुटू शकतो. पण कुठला हत्ती स्वतःचा जीव धोक्यात घालेल? आणि कोण स्वतःची जॅग्वार आणि मर्सडीज तोडायला जाईल? आणि म्हणून या हत्तीला हे दिसू नये, हे सुळे दिसू नयेत, म्हणून त्याच्या समोर उंट उभे केले जायचे. म्हणजेच थोडक्यात आजच्या काळातली एखादी टू व्हीलर किंवा छोटी मोठी फोर व्हीलर गाडी आपण घेऊयात, ते उभे केले जायचे. तो हत्ती जोराने यायचा, जोरदार धडक द्यायचा, ते सुळ्यांवर तो जाऊन उंट आदळायचा, सुळे त्याच्या शरीरामध्ये घुसायचे, उंट मरण पावायचा आणि दरवाजा तुटायचा. आणि आतमध्ये जाऊन पाहतो तर काय, तीनही बाजूने भिंत, दरवाजाच्या आतमध्ये पुढे जायला रस्ताच नाही. असे एक नाही, दोन नाही, अशा प्रकारचे 45 पैकी जवळपास 38 ते 39 दरवाजे अशा प्रकारचे. आणि मग शत्रूला लक्षात यायचं आपल्याकडचे मोठमोठे प्राणी संपवण्याचं हे कटकारस्थान आहे. पण त्यातही एखादा दरवाजा सापडायचा, रस्ता सापडायचा आणि त्या रस्त्याने तो सैनिक पुढे निघाले, पुढे निघाले, पुढे निघाले की येऊन एका खंदकाच्या शेजारी जाऊन आदळायचे. एक खंदक, हा खंदक म्हणजे याच्यामध्ये सुसर, मगर हे दबा धरून भुकेलेल्या स्थितीमध्ये बसलेले असायचे की कधी एकदा शत्रू येतोय आणि आपण त्याला मारतोय, खातोय, गिळतोय. आणि त्याच सोबत जर यांच्याशी सामना करू शकेल असं वाटत असेल तर याच पाण्यामध्ये, खंदकामध्ये लपून बसलेले असायचे विषारी नाग, विषारी सर्प. यांना सर्वांना यादवांनी इथे सोडलेलं होतं. आणि त्याच सोबत इथे हा जो सरळ सरळ कडा आहे, हा इतका ताशीव आहे, इतका तासलेला, इतका सरळ त्याला तासून तासून सपाट केलेला आहे की
सर्प सुद्धा, साप सुद्धा वर चढून जाऊ शकत नाही. आणि जरी शत्रूचं सैन्य योग्य दरवाजापर्यंत जाऊन पोचलं, तरी तिथून पुढे त्याला समोर योग्य मार्ग दिसत नव्हता. अंधकारमय मार्ग दिसायचा आणि अतिशय निमुळती 1-2 माणसं चालू शकतील एवढीच फक्त ती बोळ, आणि त्या बोळीमध्ये अचानक वरच्या बाजूने तेल आणि गरम पाणी यांचा भडीमार सुरू व्हायचा. एकतर अंगावर पडून शत्रू जाळून पोळून मरायचा, किंवा खाली पडलेल्या त्या तेलामुळे पाय घसरून त्या उकळत्या गरम तेलामध्ये जायचा. आणि त्यातही जर का वाचला तर वर असणाऱ्या बुरुजांना असणाऱ्या लहान लहान छिद्रांच्या मधून वेगवेगळे भाले बिछवे बाहेर पडायचे, आणि हे भाले आणि बिछवे हल्ला करायचे शत्रूवर. आणि या हल्ल्यातून कुणीही वाचू शकत नव्हतं, कारण समोर कुणी दिसतच नव्हतं. यानंतर उजव्या बाजूला वळावं तर गोल फिरून पुन्हा दरवाजा होता, पण गोल फिरायला तो हत्ती तो वेग धरू शकत नव्हता, आणि गोल फिरून पुढे जाता येणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे त्या परिस्थितीत सुद्धा जरी तो दरवाजा फोडून कुणी पुढे आला, तरी समोर अशा पद्धतीचा एक मोठा दरवाजा दूरवर दिसायचा. जोपर्यंत शत्रू, आता आपण पाहतोय तिथपर्यंत आहोत, तोपर्यंत गडावरील माणसं जी आहे ती माणसं त्या दरवाजाजवळ थांबायची, आणि तिथून धडाधड मोठमोठे दगड खाली सोडले जायचे, आणि त्या पुढे जाणारे जे शत्रू आहे त्या शत्रूला त्या दगडांचा सामना करता येणं शक्य होत नव्हतं. हातामध्ये तलवार घ्यायची का धनुष्याने बाण लावायचा, की समोर येणारा दगड वाचवायचा, की अंगावर पडणारं तेल आणि पाणी वाचवायचं, अशा मोठ्या प्रश्नामध्ये शत्रू अडकलेला असायचा. आणि तिथे जाण्याचा प्रयत्न केला तर तोवर दरवाजा बंद. दरवाजाचा रस्ता सरळ आहे, पण तो पायऱ्यांचा केलेला आहे, आणि पायऱ्यांच्या रस्त्यावरून पुन्हा हत्ती जाऊ शकत नव्हता. तो वेगाने धावू शकत नव्हता, आणि तरीही प्रयत्न करून हत्ती गेला, उंटाला धडक मारली आणि ते दरवाजा तोडला. तो उंट मरण पावला आणि आतमध्ये प्रवेश केला. तर पुढे काय? पुढे तुम्ही पोचता एका बुरुजाच्या जवळ. या बुरुजाच्या बाजूला या ठिकाणी इथे एक मैदान आहे. असं वाटतं आता आपण मोठ्या मैदानात पोहोचलेलो आहे, पण इथेच आपण फसतो, इथेच शत्रू फसतो, कारण या बुरुजावर ठेवलेली आहे मेंढा तोफ. अचानक एक प्रचंड मोठा स्फोट होतो. प्रचंड मोठ्या स्फोटाचा आवाज होतो, आणि या प्रचंड मोठ्या स्फोटाच्या आवाजामुळे शत्रूचं सैन्य हे बहिर व्हायला लागतं. तिथूनही समजा तेही संकट पार करून समजा शत्रूच्या मेंढा तोफेपर्यंत येऊन पोहोचला, तर ही पहा ती तोफ, ज्या तोफेमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की इथून जर एखादा बॉम्ब याच्यामध्ये टाकून जर उडवला तर समोरचं शहरच्या शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. इतकी प्रचंड ताकद असणारी तोफ. पण जरी इथपर्यंत शत्रू पोहोचला तरी शत्रूला मूळ किल्ला अजूनही जिंकता येणं शक्य होत नाही, कारण या तोफेच्या मागच्या बाजूला राजवाडा आहे, आणि ही तोफ कोनमापकाच्या फक्त 180 अंशांमध्ये 180 डिग्री मध्ये मूव्ह होते, तेवढीच वळते. त्यामुळे ती मागच्या बाजूला वळू शकत नाही. दुसरी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की जेव्हा एखादा कलाकार हातातली बंदूक मारतो, बंदुकीची गोळी मारतो, तेव्हा त्याचा हात मागे खेचला जातो. अगदी त्याच पद्धतीने जर एवढी प्रचंड ताकदीची तोफ आहे, तर या तोफेच्या खाली असणारा बुरुज ढासळेल ना, त्याच्यावर तेवढा जोर पडेल ना, पण नाही. पाचवा भिल्लम याने हा बुरुज आणि तोफ उभी करत असताना त्याने खाली स्प्रिंग लावलेल्या आहेत. त्या काळच्या शक्य होते तशा स्प्रिंग लावल्यात की ज्याच्या माध्यमातून ही ताकद त्या तोफेच्या माध्यमातून सहन केली जाईल, आणि बुरुजाला त्याचा तोटा किंवा धक्का पोहोचणार नाही. आणि जेव्हा आपण
या बुरुजाच्या मागे पाहतो तेव्हा आपल्याला समोर दिसतो राजवाडा. पण राजवाड्याकडे जायचा रस्ता तुम्हाला दिसतो इतका सोपा नाही. कारण जसं तुम्ही पहिल्या फोटोला पाहिलं होतं, तिथे आपला प्रवेश होतो आणि तो फोटो म्हणजेच ते चित्र, ते वास्तव म्हणजेच वास्तवात असणारा भूलभुलैया. बाहेर सगळीकडे उजेड आणि आतमध्ये प्रचंड मोठा अंधार. भूलभुलैया. इथे काहीच सुचत नाही, काहीच सुधरत नाही, काय होतंय काय नाही काहीच कळत नाही. या ठिकाणी लहान मोठ्या पायऱ्या, अंधारात शत्रूला वाटच सापडत नाही. उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं, खाली पडलं तर उभं उचलायला मागे कुणी नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. आणि त्यातच या भूलभुलैयामध्ये आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजेच एक विशिष्ट प्रकारचं हत्यार. एक अशा प्रकारचं सिलेंडर सारखं हे हत्यार आणि त्याच्या खालच्या बाजूला हे दोन टोकदार भाग आणि वरच्या बाजूला एक टोकदार भाग. हे कसंही फेकलं तरी हत्यार याच पद्धतीने उभे राहतं आणि याच्या प्रत्येक या टोकदार भागावर विष लावून ठेवलेलं असतं, की ज्यामुळे कधी शत्रूने हल्ला केला तरीही शत्रूच्या समोर हा शत्रू कधी आतमध्ये आला चालता चालत्याचा पाय पडेल, अंधारात अडखळून तो स्वतः पडेल आणि शरीराच्या कुठल्याही भागामध्ये ते विष शिरलं तरी जसं सापाने चावल्यानंतर विष शरीरामध्ये भिनून माणूस मरतो, तशा पद्धतीने शत्रू मरायला सुरुवात होते. अशा प्रकारची हत्यार. समजा मार्ग सापडत नाहीये, भूलभुलैया आहे, उजवीकडे जायचं डावीकडे जायचे, मागे जायचे पुढे जायचे, कुठून आलो हेही कळत नाही, कुठे जायचं हेही कळत नाही, तशी जरी अवस्था असली, तशी जरी परिस्थिती असली तरी सुद्धा जर शत्रूने असा मार्ग काढला की चला अर्धे सैनिक उजवीकडून अर्धे सैनिक डावीकडून जातील आणि म्हणून ते पुढे निघाले, तर गोल फिरून एकमेकांच्या समोर येतात आणि अंधारामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन ते एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात करतात. अंधारात समजतच नाही समोरचा आपला आहे की शत्रूचा आहे. हे समजेपर्यंत शत्रू स्वतःलाच मारत असतो. आणि इथून मार्ग काढता काढता जात असताना अचानक कुठेतरी प्रकाश किरण दिसतो आणि या भूलभुलैयामधून बाहेर पडायचा प्रकाश किरण दिसल्याच्या नंतर जसा त्या प्रकाश किरणाकडे वाटचाल होते आणि तिथून एक पाऊल बाहेर टाकलं आता, तेव्हा लक्षात घ्या या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला वरती इथं एक आणि इथे एक, उजवीकडे आणि डावीकडे एक एक सैनिक थांबलेला असतो आणि जसा शत्रू इथे येऊन उभा राहतो ते दोघ जण त्याच्या खांद्याला धरतात, उचलतात आणि खाली टाकतात सरळ या दरीमध्ये. आणि तरीही म्हणूनच असं म्हटलं जात आहे की तरीही त्यामुळेच कुठलाही शत्रू आजपर्यंत किल्ला जिंकू शकलेला नाही लढाई करून. इथून बाहेर पडल्यानंतर मग वर राजवाडा आणि राजवाड्यामध्ये भुयार असं आहे की जिथून चोर वाटेद्वारे राजे बाहेर पडू शकतात. मग श्रोते हो, जर अशा प्रकारचा किल्ला असेल तर हा किल्ला हरणं शक्य आहे का? अजिबात नाही. पण नर्मदेचं पाणी गढूळ करून नर्मदेमध्ये आपल्या घोड्यांच्या टापांनी ते पाणी गढूळ करून अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला आणि सध्याच्या औरंगाबादमध्ये म्हणजेच सध्याच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित असणाऱ्या या देवगिरीवर अर्थात दौलताबादच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केला आणि रामचंद्र देवाने पराभव पत्करला. त्याने माघार घेतली. त्याचा मुलगा शंकरदेव, हा शंकरदेव दक्षिणेमध्ये एका लढाईसाठी निघून गेलेला होता आणि जेव्हा त्याला एक बातमी समजली तो माघारी फिरला आणि त्याने अल्लाउद्दीन खिलजी सोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि या युद्धाला सुरुवात झाली. अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच सोबत शंकरदेव या दोघांची मोठी रणधुमाळी माजली
आणि या रणांगणामध्ये शंकर देवाचा विजय होत आलेला होता. पण या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीने एक अफवा उठवली होती आणि त्या अफवेचा त्याला फायदा झाला. आणि ती अफवा अशा प्रकारची होती की हे समोर आलेले सैन्य म्हणजे माझ्या सैन्याचा एक छोटासा तुकडा आहे, एक छोटासा भाग आहे. खरं सैन्य आमचं हे मागाहून येत आहे ते 2 लाखांचं सैन्य आहे. आणि त्याने मागे 2,000ची तुकडी ठेवलेली होती. आणि ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव जवळ आला त्याच वेळी ही तुकडी आक्रमण करायला चाल करून आली. आणि शंकरदेवाच्या सैन्यामध्ये अशा प्रकारची अफवा उठली की दिल्लीवरून येणारं 2 लाखांचं सैन्य आता इथं आलेलं आहे. आणि शेवटी हे सैन्य धावत पळत सुटलं आणि शंकरदेवाचा पराभव झाला. प्रचंड मोठा अपमान, प्रचंड मोठा पराभव, प्रचंड धनदौलत, पैसा अडका संपत्ती सगळं सगळं घेऊन अल्लाउद्दीन खिलजी निघाला. तो उत्तर भारतामध्ये निघून गेला. इतकंच काय, राजा रामचंद्र याची मुलगी, ही मुलगी हिच्या सोबत त्याने विवाह केला. तो उत्तरेमध्ये निघून गेला. आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा प्रभाव कमी व्हायला लागल्याच्या नंतर शंकरदेवाने पुन्हा एकदा त्याच्या विरोधात बंड पुकारलं. परंतु नंतरच्या काळात फार काळ तो अल्लाउद्दीन खिलजी जगला नाही. आणि त्यानंतर मलिक काफूर या त्याच्या सरदाराने, अल्लाउद्दीन खिलजीच्या या अंगरक्षकाने शंकरदेवावर हल्ला केला. शंकरदेव त्यामध्ये मारला गेला. त्यानंतर अर्थात फंद फितुरीमुळे मारला गेला. म्हणजे ज्या ठिकाणी धान्याच्या कोठीमध्ये धान्य ठेवावीत आणि वर्षानुवर्षे शत्रूसोबत झुंज द्यावी, त्या ठिकाणी धान्याच्या पोत्यांमध्ये मिठाची पोती पोचवण्यात आली होती. शंकर देवाच्या नंतर त्याचा मेहुणा म्हणजे त्याच्या बहिणीचा एक पती, म्हणजे ज्या पद्धतीने एका बहिणीचा पती अल्लाउद्दीन खिलजी होता, त्या पद्धतीने एक दुसऱ्या बहिणीचा त्या पती होता हरपाल देव. त्या हरपाल देवाने देवगिरी अर्थात माझ्या बाजूने लढण्याची सुरुवात केली. पण तो मलिक काफूर याने त्याला पकडलं आणि हरपाल देवाला माझ्या वेशीवर जिवंत सोलून टांगलं. जिवंत सोलणं म्हणजे काय असतं माहितीये? अंगावरचं कातड काढणं, ओढून ओरबाडून काढणं. अशा प्रकारे त्याने ठार मारलं की त्यानंतर तब्बल 300 वर्ष एकाही मर्दाची छाती झाली नाही, एकाही मराठ्याची मराठी मातीत जन्माला येणाऱ्या एकाही मावळ्याची छाती झाली नाही या दिल्लीच्या सुलतानांसमोर, दिल्लीच्या बादशाहांच्या समोर आव्हान देण्याची. हरपाल तेव्हा सोबत लक्ष्मी अर्थात पैसा धनदौलत या महाराष्ट्रावर रुसला. आणि याच काळामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली आणि लक्ष्मी सोबत विद्या देवता सरस्वती ही रुसली. तब्बल 300 वर्ष अशाच प्रकारच्या अन्याय, अत्याचार, अनाचार, दुराचार आणि व्यभिचारामध्ये हा महाराष्ट्र होता. माझा इतिहास या ठिकाणी संपतो आहे. पण एका नव्या औषधकालाकडे मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे. मी देवगिरी, माझा इतिहास इथे संपतोय. पण जो नवा औषधकाल मी तुमच्या समोर मांडत आहे तो औषधकाल आहे दिनांक 6 ऑगस्ट रोजी तुमच्या समोर येणाऱ्या एका नव्या संवादाचा, एका नव्या शिवदुर्गाचा तुमच्याशी असणारा संवाद. आणि हा शिवदुर्ग आहे, मी सह्याद्री बोलतोय. दिनांक 6 ऑगस्ट 2023. धन्यवाद.